राज्यात अनेक प्रकल्पांच्या घोषणा होतात, त्यावर हजारो कोटी खर्चही केले जातात, मात्र अनेकदा प्रकल्पाचा मूळ उद्देशच साध्य होत नाही। अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या बाबतीतही हेच घडले। पाहुयात मी मराठीचा एक स्पेशल रिपोर्ट। प्रवरेवर अहमदनगर जिल्ह्यात उभारण्यात आलेलं हे निळवंडे धरण हा एक बहुउद्देशीय प्रकल्प आहे। 1977 साली प्रकल्पाच्या कामाचा नारळ फुटला। याला 40 वर्ष सरून गेली, मात्र अजूनही प्रकल्पाचं काम 100% पूर्ण झालेलं नाही। 577 मीटर लांबी आणि 74 मीटर उंची असलेल्या निळवंडे धरणाची पाणी साठवण क्षमता 8.3 TMC एवढी आहे। त्यामुळे धरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर नगर आणि नाशिक मधील तब्बल 1,60,000 एकर जमीन ओलिताखाली येणार होती। मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे इथली जमीन तहानलेलीच राहिली आहे। आपण माझ्या मागे बघू शकता की हाच तो उजवा कालवा प्रवरा नदीवरील हा जलसेतू निधी अभावी आजही अपूर्ण अवस्थेत पडलेला आहे। 40 वर्षांपूर्वी निळवंडे धरणाच्या कामावर रुजू झालेले ज्युनियर इंजिनियर सेवानिवृत्तही झाले, मात्र स्थानिकांचा विरोध, प्रशासनाचा ढिम्मपणा आणि राजकारण्याची उदासीनता यामुळे कालव्याचं काम पूर्णत्वाकडे गेलं नाही। 1980 साली मी शासनामध्ये ज्युनियर या प्रकल्पाच्या कालव्याच्या कामावर रुजू झालो आणि त्यानंतर विविध ठिकाणी माझी बदली होऊन पुन्हा एकदा 10 वर्षापूर्वी मी या प्रकल्पावर पुन्हा कालव्याच्या कामावर या ठिकाणी रुजू झालो। तरी आणि आज 2015 सालाच्या दरम्यान मी या ठिकाणी सेवानिवृत्त झालेला आहे। तथापि या प्रकल्पाचं बांधकाम पूर्ण होऊन पूर्ण क्षमतेने पाणीसाठा निर्माण होऊन देखील या ठिकाणी सिंचन निर्मिती झालेली नाही। सिंचन आणि विद्युत निर्मिती हा प्रकल्पाच्या उभारणीमागचा दुहेरी उद्देश। प्रकल्पामधून 11.5 मेगावॅट वीज निर्मिती होणं अपेक्षित आहे। त्यापैकी 7 मेगावॅट वीज निर्मितीचा शुभारंभ झालाय। त्यामुळे सध्या प्रकल्पासाठी हाच तो काय दिलासा मानला जातो। मात्र प्रकल्पाचं काम वेळेत न सुरू झाल्यानं अनेक वर्षापासून या जमिनी मूळ शेती मालकच कसतोय। आता जमिनीचे भाव वाढलेत, त्यामुळे सरकारने आम्हाला सुधारित मोबदला द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। त्यावेळेस 500 रुपये गुंठ्याने पैसे मिळालेले ते बी आमचे वाढवायला निघतले, ते आम्हाला काय माहिती नाही। 40 वर्षापासून हे झाले चालू तर आम्हाला माहिती नाही ना। आता वडील ते नाही गेले ना, आम्हाला म्हणतात कॅनल जायचं यांनी तुम्ही सोय करा। आता आम्ही सोय करणार कुठं? आमची 2 एकर जमीन गेली इथं। आम्ही 4-5 जण भाऊ आहेत। सिंचनाचा उद्देश ठेवून धरण बांधलं गेलं। गेल्या 3 वर्षापासून ह्या धरणात पाणीही अडवलं जात आहे, पण प्रस्तावित दोनही कालव्यांचं काम अजूनपर्यंत पूर्ण न झाल्यानं हा प्रकल्प आजही रखडला असल्याचं चित्र पाहायला मिळतं। निळवंडे प्रकल्पावर आज तगायत 900 कोटी रुपये खर्च झाला असून अजून या प्रकल्पासाठी 1600 कोटी रुपयाची निधीची गरज आहे। 3 संगमनेर।